जीवन श्वासावर आधारित आहे. श्वास चालू आहे तोवर प्राणी जिवंत आहे, कारण श्वास हा प्राण आहे. म्हटलेही जाते, पाणी तेरा बुदबुदा, इस मानुष की जाती, देखत ही छुप जाएगा जो तारा प्रभाती. हवेचा एक झोका आला आणि पाण्यावर बुडबुडा तयार झाला आणि दुसरा झोका आल्याबरोबर तो नष्ट झाला. अशा प्रकारे हा देह श्वासावर आधारित आहे. श्वासावरच जीवन सुरू आहे. श्वास असेपर्यंत माणसाने जीवनाचे कल्याण करून घ्यावे. गेलेला श्वास परत येत नाही आणि संसारामध्ये धनाने प्रत्येक सुख साधन प्राप्त होऊ शकते, परंतु कोणत्याही दुकानात श्वास विकत मिळत नाही. अरबो खरबो देने पर भी एक मिलेगी सांस नहीं, सांसे है अनमोल कितनी, क्या तुझको एहसास नहीं. कारण ती निराकार ईश्वराची देणगी आहे. माणूस संसारातील मोहमायेमुळे क्षणोक्षणी घटत चाललेल्या आपल्या मौल्यवान श्वासाचे महत्त्व विसरून गेला आहे. माणूस प्रत्येक बाबतीत प्रत्येक पैलूने वाढत आहे, पण त्याचे श्वास मात्र कमी कमी होत आहे. वृद्ध व्यक्ती म्हणते, मी घरात सर्वाहून मोठा आहे, आणि बालक सुद्धा म्हणत असते की मी मोठा आहे. दोघांचेही म्हणणे बरोबर आहे, कारण वृद्ध व्यक्ती वयाने मोठा आहे तर बालक हा श्वासाने मोठा आहे. अजून एका गोष्टीवर विचार करूया की जीवनातील 10-15 वर्षाचा काळ हा वृद्धापकाळात जाणार आहे. काही काळ संपत्ती गोळा करण्यात जाणार आहे, काही काळ आजारपणात जाणार आहे आणि काही काळ झोपेमध्ये जाणार आहे. मग अशी कोणती वेळ आहे जी आपण स्वतःसाठी आणि ईश्वरासाठी खर्च करणार आहोत? वेळ, सामग्री, समज, सामर्थ्य या 4 गोष्टी सर्वांकडे समसमान नाहीत. कोणाकडे कमी आहेत तर कोणाकडे जास्त आहे. परंतु एक मार्मिक बाब अशी आहे की आपल्याकडे जितका वेळ आहे तेवढी सामग्री आहे, जेवढी समज आहे तेवढे सामर्थ्य आहे. तेवढे जर ईश्वराच्या प्रति खर्ची घातले तर पूर्णत्वास प्राप्त होईल. माणसामध्ये एक उणीव आहे आणि ती म्हणजे जे काही त्याला प्राप्त आहे त्याचा तो सदुपयोग करत नाही आणि आणखीची अपेक्षा बाळगतो. आपली साधन संपत्ती वाढवण्याच्या मागे लागतो आणि संपत्ती वाढवण्याच्या नादात तो निराकार प्रभूला विसरून जातो. काळ सतत पुढे जात आहे. माणसाची अवस्था बदलत असते. ईश्वराने माणसाला या 4ही गोष्टी दिल्या आहेत. वरून स्वातंत्र्यही दिलं आहे. का दिलं आहे तर मानवाने स्वतःचे कल्याण साधावे. देवाने त्याला स्वातंत्र्य बहाल केले, मात्र मनुष्य या स्वातंत्र्याचा सदुपयोग कमी करतो आणि दुरुपयोगच जास्त करतो. जीवनातील सर्व वेळ हा असाच निघून जाणार आहे. स्वतःसाठी कधी वेळ काढणार आहात याचा जरा विचार करा. रवींद्रनाथ टागोरांनी एक सुंदर आणि गहन तथ्य सांगितले आहे. ते म्हणतात की माझ्या ईश्वराने मला जगरूपी जत्रा पाहण्यासाठी पाठवले आहे. तो रोज एक नाणे खर्च करण्यासाठी माझ्या खिशात टाकतो. ते नाणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून नव्याने उगवणारा दिवस होय. हा दिवस माझ्या पदरात टाकून तो म्हणतो, जा हा खर्च करून ये. देवाने दिलेले ते नाणे रोज असेच खर्च होऊन जाते. कधी मोहमायेमध्ये, कधी क्रोधामध्ये, कधी अहंकारामध्ये, कधी वासनेमध्ये, कधी अभिमानामध्ये. जगातील लुटारू रोज हे नाणे माझ्याकडून लुटून नेतात. रोज नवीन दिवस मला मिळतो आणि हे जग रोज हे नाणे माझ्याकडून हिसकावून नेते. एक दिवस हे शरीर रोगी बनले तेव्हा ईश्वर म्हणाला, बाळ, माझ्याकडे तर मोजकीच नाणी आहेत. तुझ्या वाटेची किती राहिली आहेत कोणास ठाऊक. प्रत्येकाची झोळी वेगळी आहे. तेव्हा या गोष्टीचे भान ठेव. जो तुला हे देत आहे त्याच्यासाठी खर्च कर. दिवसरूपी प्रत्येक नाण्याची कदर कर. नंतर पश्चाताप करण्याची वेळ तुझ्यावर येऊ नये. तो दिवस केव्हा येईल जेव्हा तुम्ही दिनरूपी नाणे स्वतःसाठी आणि निराकार ईश्वरासाठी, प्रभूसाठी खर्च करणार आहात. आपण कशा प्रकारे दिवस खर्च करत आहोत याचा जरा विचार करण्याची आवश्यकता आहे. शक्य असेल ते नाणे सकाळी मिळत आहे त्याचा सायंकाळी हिशोब करा. प्रतिदिन असा हिशोब करील त्याचे कल्याण होईल. मात्र बेजबाबदारपणे ज्याने हे नाणे खर्च केले त्याचे कल्याण होण्याची शक्यता नाही. दिवसभर टेलिफोन आणि मोबाईलच्या जगात वावरत असाल तर अशांत राहाल. थोडा वेळ काढून निराकाराशी संपर्क साधा, अर्थात नामस्मरण करा. घरी बसल्या बसल्या जर मनात विचार आला की सत्संगला जाऊया तर निराकार ईश्वराचा फोन आला असं समजून तत्काळ सत्संग करा. महापुरुषासाठी महाप्रसाद, लंगरची व्यवस्था किंवा लंगर करण्याची इच्छा झाली तर तोही निराकार ईश्वराचा, प्रभूचा फोन समजून लगेच सेवा करा.
हलगर्जीपणा न करता, टाळाटाळ न करता सत्संगाच्या वेळी सत्संगला पोहोचा. आपण गॅस सिलेंडर भरून आणून घरातील शेगडीला लावतो आणि त्यावर जेवण तयार करतो. दूध गरम करतो, चहा करतो, आणखी काही करतो, अनेक पदार्थ बनवतो. एक दिवस सिलेंडर मधील गॅस संपतो तरीही आपल्याला त्याबद्दल मुळीच वाईट वाटत नाही किंवा आपण निराश होत नाही, कारण आपण गॅसचा योग्य तो वापर केलेला असतो. मात्र आणलेला गॅस पूर्ण भरलेला असेल आणि चुकून त्याचा हॉल उघडाच राहिला आणि गॅस उडून गेला तर त्याचे आपणास अत्यंत दुःख होते, कारण गॅसचा सदुपयोग झालेला नसतो. मानवाला मिळालेले अनमोल श्वास क्षणाक्षणाला व्यतीत होत आहेत. त्यायोगे जीवनरूपी सिलेंडरही रिक्त होत चालला आहे. मानवाने याचा सांभाळ करावा आणि या श्वासाची कदर करावी. म्हटले आहे की फरीदा चार गवाई हंडके, चार गवाई सम, लेखा रब मंगेसिया तू आयो कहडे कम. महात्मा फरीदजींनी सावध केले आहे, एका दिवसाचे 8 प्रहर असतात. हे मानवा, त्यातील 4 प्रहर तू खाण्यापिण्यात व्यतीत करत आहेस आणि उरलेले 4 निद्रेमध्ये व्यतीत करत आहेस. निराकार प्रभू जेव्हा तुला विचारेल की तुला कोणत्या कामासाठी जगामध्ये पाठवले, तेव्हा तू काय उत्तर देशील? कबीरजींनी सुद्धा मानवाला सावध करताना म्हटले आहे की कहत कबीर सुन रे संतो मेरी मेरी झूठ, चिरकड फाड चिटारा ले गई तरी तागरी छूट. अर्थात सारे जग खोटे आहे आणि त्यामध्ये मानवाने आपले मन रमवले आहे. एक दिवस काळ येईल आणि माणसाला उचलून नेईल. इथले जे काही आहे ते इथेच राहील. त्यांनी उदाहरण दिले आहे की एका पिंजऱ्यातील पोपटाला एका वाटीत दाणे आणि एका वाटीत पाणी दिलेले असते. पोपट म्हणत असतो की हा माझा पिंजरा, हे माझे दाणे आणि हे माझे पाणी. एक दिवस अचानकपणे एक बोका येतो, पिंजऱ्याचा दरवाजा तोडून पिंजऱ्यातून पोपटाला बाहेर काढून खाऊन टाकतो. पोपटाचा पिंजरा, दाणे आणि पाणी तिथेच पडलेले असते. माणसाची सुद्धा एक दिवस हीच गत होते. मनुष्य ज्याला माझे माझे म्हणत आहे ते सर्व इथेच पडून राहते. अचानकपणे काळ येईल आणि घेऊन जाईल. बाकी जे सर्व काही मिथ्या आहे ते इथेच राहणार आहे. एक वृद्ध ग्रहस्थ आपल्या अखेरच्या दिवसामध्ये डोळ्यात अश्रू आणून रडत होता. शेजारी उभी असलेली मुलं त्याच्याकडे पाहत होती. थोरल्या मुलाने विचारले, बाबा काय झाले? आता तुम्हाला कसले दुःख आहे? तुम्ही कोट्यावधी रुपये कमावले, आम्हालाही श्रीमंत बनवले, तुमचा परिवार आनंदी आहे, तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे. असे असूनही तुम्ही का बरे रडत आहात? वृद्ध वडिलांनी रडत रडत सांगितले, बाळांनो, मी यासाठी रडत आहे की ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने 75 वर्ष कमाई करत एखाद्या बँकेत पैसे जमा करावेत आणि 75 वर्षानंतर ती बँक खोटी आहे, त्यातील कागदपत्र खोटी आहेत, त्यामध्ये काम करणारे कर्मचारी खोटे आहेत असे समजले तर त्याच्या हाती काहीच लागणार नाही. माझी सुद्धा आज तीच अवस्था झाली आहे. मी संपूर्ण आयुष्य खोटे धन गोळा करत राहिलो. तुम्हा सर्वांना सुद्धा खोटे धन कमवायला शिकवले आणि आता यासाठी रडत आहे की जे माझ्यासोबत येऊ शकले असते असे खरे धन मात्र मी कमवायचेच राहून गेलो. तुम्हा सर्वांनाही सद्गुरुचरणी जोडले नाही. आता माझी तुम्हा सर्वांना हीच विनवणी आहे की प्रभू नामरूपी खरे धन कमवा, सद्गुरूला शरण जा आणि भक्ती करा, जेणेकरून तुमचा जन्म सार्थक होईल.